नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर बी.टी. जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. मी आजच्या माझ्या या मनोगतामध्ये मी सर्व पालक, विद्यार्थी, आमचे जे टेक होल्डर्स आहेत त्यांचं स्वागत करतो. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय हे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवलं जाणारं महाविद्यालय आहे. KBP महाविद्यालय हे ऑटोनॉमस कॉलेज आहे. नुकतंच आम्हाला इम्पावर्ड ऑटोनॉमी मिळालेली आहे. आमचं महाविद्यालय हे सोलापूर विद्यापीठाशी ॲफिलेटेड आहे. ॲफिलेटेड असलं तरी आम्ही ऑटोनॉमस झाल्यापासून शासनाच्या नियमानुसार UGCच्या गाईडलाईननुसार आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ऑटोनॉमस कॉलेज म्हणून काम करत आहोत. खरं तर केवळ सोलापूर जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमचं कॉलेज हे नावाजलेलं कॉलेज आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामधले अनेक विद्यार्थी आमच्याकडं खूप चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेत असतात. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आमचं कॉलेज हे सिनियर कॉलेज आहे, त्याचबरोबर ज्युनियर कॉलेज आहे. मी पहिल्यांदा आपल्याला सिनियर कॉलेजविषयी थोडीफार माहिती देऊ इच्छितो. सिनियर कॉलेजमध्ये आमच्याकडं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BCA, त्याचबरोबर BO, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि BCS म्हणजे एंटायर कम्प्युटर सायन्स असे वेगवेगळे कोर्सेस आहेत. खरं तर आमची आर्ट्स फॅकल्टी खूप चांगली आहे. आर्ट्स फॅकल्टीमध्ये नियमित विषय आहेतच. त्याच्यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, सायकॉलॉजी, त्याचबरोबर हिस्ट्री आहे. कॉमर्स फॅकल्टीमध्ये आमच्याकडे 4 डिपार्टमेंट्स आहेत. सायन्स फॅकल्टीमध्ये आधुनिक विषय शिकवले जातात. त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री, बॉटनी, झुओलॉजी, त्याचबरोबर मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स यासारखे विषय शिकवले जातात. खरं तर पश्चिम महाराष्ट्रामधलं हे महाविद्यालय PG साठी खास प्रसिद्ध आहे. आमच्याकडं 18पेक्षा जास्त प्रोग्राम हे PGचे राबवले जातात. हे स्वायत्त महाविद्यालय असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर विद्यापीठाअंतर्गत येणारं हे पहिलं ऑटोनॉमस कॉलेज आहे. आम्ही NEP 2020 खूप चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केली आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळत आहेत. विद्यार्थ्यांचं खूप चांगलं प्लेसमेंट होत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग्स असतील किंवा एंटरप्रेन्योर स्किल्स असतील ते आम्ही सगळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिकवत असतो. खरं तर आम्ही आमचे पारंपरिक विषय शिकवत असतानाच कॉमर्स विभागासाठी एंटरप्रेन्योर स्किल डेव्हलपमेंट, सायन्समध्ये मगाशी मी उल्लेख केला तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स असे खूप चांगले विषय आम्ही शिकवत असतो. आमचं महाविद्यालय केवळ डिग्री देणारं महाविद्यालय नाही, तर या महाविद्यालयामध्ये आम्ही स्वायत्त महाविद्यालयाच्या माध्यमातून खूप चांगल्या परीक्षा घेतो. परीक्षा अतिशय स्ट्रिक्टपणे घेतल्या जातात. विद्यार्थ्याच्या गुणवत्ता विकासासाठी खूप चांगले कार्यक्रम आमच्या महाविद्यालयामध्ये राबवले जातात. या महाविद्यालयामध्ये 10 रिसर्च सेंटर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले अनेक विद्यार्थी या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून त्यांचे PhDच्या डिग्री संपादित करीत आहेत. यावर्षी गेल्या अनेक वर्षापासून विद्यार्थी प्रवेश घेऊन यावर्षी एकूण PhDचे प्रवेश हे 60हून अधिक विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये PhD करत आहेत. खरं तर नुकतंच आम्हाला इम्पावर्ड ऑटोनॉमी मिळाली. इम्पावर्ड ऑटोनॉमी हा ऑटोनॉमस महाविद्यालयाच्या वरचा दर्जा आहे. त्यामुळे आमचे अभ्यासक्रम आम्ही सातत्यानं बदलू शकतो. नवनवीन कोर्सेस आम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. केवळ आम्ही डिग्री देत नाही तर आमच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे खूप चांगले कार्यक्रम आम्ही राबवतो. आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला डिग्री बरोबरच दर सत्रामध्ये, दर सेमेस्टरमध्ये एक कौशल्य विकासाचा कोर्स त्याला कसा शिकवता येईल याचा आम्ही अतिशय गांभीर्याने विचार करत असतो. BSc फर्स्ट इयरला, BCom फर्स्ट इयरला, BCA फर्स्ट इयरला जेवढे म्हणून आमच्याकडे प्रोग्राम आहेत त्या प्रोग्राममध्ये असलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आम्ही प्रत्येक सत्रामध्ये विद्यार्थ्याला एक कौशल्य विकासाचा कार्यक्रम देतो. हे सगळे कौशल्य विकासाचे कोर्सेस आम्ही NSDCच्या अंतर्गत राबवलेले आहेत. NSQFच्या गाईडलाईन्स आम्ही फॉलो करतो आणि त्यानुसार आमच्या महाविद्यालयामध्ये 46 कोर्सेस आहेत फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यासाठी, 46 कोर्सेस सेकंड इयरच्या विद्यार्थ्यासाठी आहेत आणि 46 कोर्सेस हे थर्ड इयरच्या विद्यार्थ्यासाठी आहेत. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की हे पश्चिम महाराष्ट्रातलं 150पेक्षा जास्त कौशल्य विकासाचे कोर्सेस देणारं महाविद्यालय आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना डिग्री बरोबरच दर 6 महिन्याला एक वेगळा कोर्स त्याला कौशल्य विकासात शिकता येतो. हे आमच्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्लेसमेंट आमचं खूप चांगलं आहे. नुकतीच आमच्या महाविद्यालयातील टाटा मोटर्समध्ये काही विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं, TCS मध्ये काही विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट झालं. आम्ही आता OJTच्या माध्यमातून खूप चांगल्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत की जेणेकरून हे महाविद्यालय म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना नोकरी लागावी या हेतून आम्ही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत नाही तर ते उद्योजक कसे होतील यासाठी महाविद्यालयामध्ये वेगवेगळे सेल कार्यरत आहे. खरं तर एवढं पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव महाविद्यालय असेल की जे इनोव्हेशन सेल चालवतं, इन्व्हेन्शन सेल चालवतं, इन्क्युबेशन सेल आमच्याकडे आहे, पेटंट सेल आमच्याकडे आहे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आमच्याकडे आहे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर सेल आमच्याकडे आहे. आमच्या महाविद्यालयातल्या अनेक प्राध्यापकांना खूप चांगली पेटंट मिळाली आहेत आणि या पेटंटची संख्या 50हून अधिक आहे हे मला सांगायला विशेष आनंद होतोय. खरं तर सिनियर महाविद्यालय म्हणजे केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देत नाही आम्ही, त्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काय काम करता येईल, त्याची कॅपॅसिटी कशी बिल्ड करता येईल यासाठी आम्ही विविध प्रोग्राम महाविद्यालयामध्ये राबवतो. विद्यार्थ्यांना केवळ महाविद्यालयामध्ये येऊन 2 तास 3 तास त्यांचे तास झाल्यानंतर विद्यार्थी इतर महाविद्यालयासारखे घरी जात नाहीत. तर आमच्या महाविद्यालयामध्ये खूप सारे महोत्सव विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सव घेतला जातो, सांस्कृतिक महोत्सव घेतला जातो, क्रीडा महोत्सव घेतला जातो,
वाङ्मय महोत्सव घेतला जातो आणि या प्रत्येक महोत्सवामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे विद्यार्थी सहभागी होत असतात. आमच्या प्रत्येक डिपार्टमेंटला सांस्कृतिक क्लब आहे, म्हणजे कल्चरल क्लब आहे, स्पोर्ट क्लब आहे आणि या क्लबच्या माध्यमातून ते विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होतात. स्टुडंट ऍक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीनं राबवणारं आमचं महाविद्यालय आहे. महाविद्यालय सकाळी 7:30 वाजल्यापासून अगदी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत गजबजलेलं असतं. महाविद्यालयामध्ये खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमचा प्रत्येक वर्ग हा डिजिटल क्लासरूम मध्ये आम्ही त्याचं रूपांतर केलेलं आहे. पीजी साठी स्वतंत्र इमारत आहे, रिसर्च सेंटर स्वतंत्र आहेत. खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळं, खूप चांगलं गार्डनिंग महाविद्यालयाला असल्यामुळं, त्याचबरोबर खूप मोठं खेळाचं मैदान असल्यामुळं आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी हा सर्वांगीण त्याचा विकास करून घेण्याकडे विद्यार्थ्याचा कल आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं हे महाविद्यालय गुणवत्तेच्या बाबतीमध्ये खूप आघाडीवर आहे असं मला सांगताना आनंद होईल. त्यामुळं मी पुनश्च आवाहन करेन पालकांना, विद्यार्थ्यांना, इतर संस्थापकांना, इतर संस्थेतल्या अनेक मान्यवरांना की आमच्या महाविद्यालयाला नक्कीच व्हिजिट द्या. आमचं महाविद्यालय तुम्हाला आवडेल आणि ही सगळी माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटला उपलब्ध आहे, आपण ती पाहू शकता. धन्यवाद.